मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आत्तापर्यंत क्लर्क या पदाची कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या आणि किती ऑर्डर्स सुटलेल्या आहेत आणि किती बाकी आहेत आणि वेटिंगवाल्याचं काय आहे, त्यांना संधी मिळणार आहे की नाही, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, या ठिकाणी 30/5/2025 पर्यंतची ही स्थिती आहे, की 30/5/2025 पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी किती ऑर्डर सुटलेले आहेत, जे काही निवड यादीपैकी आणि अजून किती बाकी आहेत आणि प्रतीक्षा यादीमधील किती जणांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि किती जणांना देणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता, जे काही अहमदनगर जिल्हा आहे, टोटल निवड यादी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 141 जणांची आहे आणि प्रतीक्षा यादी 35. त्यापैकी जेवढे काही आहेत 127 जणांची ऑर्डर सुटलेली आहे आणि बाकी आहे 14. यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे काही वेटिंग लिस्टमध्ये अजून एक सुद्धा ऑर्डर यामध्ये सुटलेली नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याच पद्धतीने अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड. आता यामध्ये जे काही औरंगाबाद आहे मित्रांनो, ऑल संपूर्ण ऑर्डर सुटलेले आहेत. एक सुद्धा अजून ऑर्डर बाकी नाही. फक्त आता या ठिकाणी जे काही प्रतीक्षा यादीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत, अशा जवळपास सुरुवातीचे 10 ते 12 जणांना या ठिकाणी ऑर्डर मिळण्याची काय आहे, शाश्वती असू शकते. कारण की संपूर्ण आता जेवढे काही ऑर्डर होत्या, निवड यादी, संपूर्ण निवड यादी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता जे काही जणांनी समजा त्या ठिकाणी जागा रिक्त झालेल्या असतील, तर अशा वेळेस मात्र जे काही वेटिंग लिस्टवाले आहेत, अशांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते. यामध्ये बरेच विद्यार्थी जॉइन होऊ शकले नसतील किंवा बदली झालेली असेल किंवा जागा रिक्त झाली असेल, अशा वेळेस पुढच्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळते. बीडचं पाहू शकता, भंडारा, बुलढाणा यामध्ये बऱ्याच ऑर्डर काय झालेल्या आहेत, 100% सुटलेले आहेत आणि काही ठिकाणी जे काही वेटिंग होते, त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही प्रतीक्षा यादीमध्ये 6 कॅन्डिडेट्स त्यांनी उचललेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही पुढे पाहू शकता, नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रतीक्षा यादीमधले काय केलेले आहेत, कॅन्डिडेट्स 2 उचललेले आहेत. नांदेड जिल्ह्याचं जर पाहिलं, तर या ठिकाणी अजून 3 जणांना त्यांनी ऑर्डर द्यायची राहिलेली आहेत. एकूण ऑर्डरपैकी प्रतीक्षा यादीमध्ये अजून एक सुद्धा ऑर्डर दिलेली नाही. त्याच पद्धतीनं पुढे पहा, या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये संधी दिलेली आहे. वर्धा आहे, वाशिम आहे आणि यवतमाळ आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण काय आहे मित्रांनो, एक चार्ट आहे. चार्ट तयार केलेला आहे. यामध्ये संपूर्ण लेखाजोखा आहे, की एकूण जागेपैकी किती ऑर्डर सुटलेले आहे, किती बाकी आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये किती जणांना संधी दिलेली आहे. तर आता यामध्ये महत्त्वाचा जे काही मुद्दा आहे, की प्रतीक्षा यादीमध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं काय आहे. तर मित्रांनो, आता ही स्थिती अशा प्रकारची असते, की ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्या ठिकाणी समजा समोरचा व्यक्ती जॉइन झालेला नाही किंवा काही कारणास्तव जागा रिक्त झालेली असेल, तर अशा वेळेस मात्र ते जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते उचलतात आणि प्रतीक्षा यादीमधील जसं-जसं त्यांना गरज भासते त्याच पद्धतीने ते कॅन्डिडेट्स काय करतात, घेत असतात. त्यांना ऑर्डर त्या पद्धतीने देत असतात. त्याच्यामुळे आता तुम्ही निश्चित राहायचं आहे. जर जागा रिकामी झाली असेल तर 100% त्या ठिकाणी ऑर्डर मिळणार. परंतु जे काही सिलेक्शन लिस्टमध्ये कॅन्डिडेट्स आहे 100% त्यांना तर ऑर्डर येणारच आहे. परंतु प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशांना सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु यावर डिपेंड्स राहायचं नाही. तुम्हाला माहिती आहे की आता पुढे एक 5,000 प्लस जिल्हा न्यायालय लिपिक या पदाच्या जागा येणार आहेत. याचा व्हिडिओ अगोदर आपण टाकलेला आहे. तर आतापासूनच तुम्हाला तयारी करायची आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे यावेळेस जिल्हा न्यायालयामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा पॉइंट्सने रिझल्ट गेलेला आहे. तर त्याच पद्धतीने यावेळी तसं होऊ नये म्हणून आतापासून तुम्हाला त्याची तयारी करावी लागणार आहे. लेखी परीक्षा असो वा टायपिंग असो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे टायपिंगमध्ये बरेच विद्यार्थी कटलेले आहेत आणि ज्यांची टायपिंग निघाली ते आज त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना जॉइनिंग लेटर देखील भेटलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल. तर त्याच्यामुळं कशा पद्धतीने तयारी करायची, कंटेंट्स कुठून मिळवायचं, तर पूर्ण कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या तर तुम्ही या ठिकाणी टायपिंगला सुरुवात करा जिल्हा न्यायालयामध्ये. मराठी टायपिंग आणि इंग्रजी दोन्ही असते. दोन्ही पॅसेज ॲज इट इज आपण तयार केलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे आणि गेल्या भरतीमध्ये आपले 20 ते 25 कॅन्डिडेट जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयामध्ये क्लर्क म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तर तयारी करा. त्याचे कंटेंट्स आहेत. त्याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयासाठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन पेपर आहेत. कॉम्प्युटरचे क्वेश्चन आहेत, टायपिंगचे पॅसेज आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण कंटेंट्स न्यायालय भरती संदर्भामध्ये आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता.